त्याचप्रमाणे माझे सर्व महाराष्ट्र भूषण पब्लिक स्कूल आणि ज्युनियर कॉलेज हे सर्व माझे सहकारी आणि विद्यार्थी मित्रांनो, आजचा दिवस म्हणजे खास तुमच्यासाठी पर्वणी आहे. अविस्मरणीय क्षण आहे तुमच्या जीवनातील. तुम्ही जसे जसे पुढे जाल, जसे जसे मोठे व्हाल, आजचा दिवस तुम्ही नक्कीच स्मरणात ठेवाल. असा स्मरणात राहण्यासारखा आजचा हा दिवस म्हणजे खास तुमच्यासाठी पर्वणी आहे. एक चांगली संधी आहे आणि ही संधी आपल्या स्कूलच्या मुख्याध्यापिका दसपुते मॅडम, आदरणीय कुचेकर सर यांच्यामुळे तुम्हाला हा योग प्राप्त झाला आहे. आता आपण जे आहोत या ठिकाणी, तुम्ही काल तुम्हाला सूचना दिली आणि सूचनेप्रमाणे तुम्ही सर्व तयारी करून आज वेळेला या ठिकाणी उपस्थित राहिलात. तर तुम्ही ऐकलेलं असेल आणि काहींनी ऐकलेलं नसेल, परंतु आज तुम्हाला ऐकायला मिळेल की महानुभाव पंथाचे संस्थापक ज्यांनी महानुभाव पंथाची स्थापना केली, या धर्माची स्थापना करून ह्या धर्माचे महत्त्व आणि या धर्मासाठी जी उत्तम कामगिरी केली ते चक्रधर स्वामी. पाठ्यपुस्तक मंडळ पुणे यांनी देखील स्वामीच्या संदर्भात पाठ्यपुस्तकामध्ये सिलेबसमध्ये तुम्हाला काही वर्गाला अभ्यासासाठी पाठ आहेत मराठीमध्ये. माणूस कोणताही असू द्या, तो कर्तृत्वाने मोठा होतो, महान बनतो. त्यामुळे आपले कार्य आणि विचार हे मोठे असले पाहिजेत, उच्च असले पाहिजेत, हेही आपण या निमित्ताने लक्षात घेतलं पाहिजे. आणि असे महान की त्यांना परमेश्वर रूपात पाहिलं जातं, असे परमेश्वर चक्रधर स्वामी यांचा जास्त जीवनातील जास्त काळ जो आहे तो या पैठण या नगरीमध्ये गेलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यांनी याच भूमीमध्ये त्यांनी खूप काळ वास्तव्य केलं म्हणजे या ठिकाणी ते राहिले. त्यांच्यामुळे पैठण हे महानुभाव पंथासाठी एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र बनले आहे. बाहेरच्या राज्यातून देखील या ठिकाणी असंख्य लोक येतात दर्शनासाठी, दर्शन घेऊन जातात. परंतु आपल्याला जवळ असताना देखील जवळच्याला काही महत्त्व नसतं. परंतु आपण तेही लक्षात घेतलं पाहिजे की महानुभाव पंथांच्या दृष्टीने आणि या सर्व धर्मियाच्या दृष्टीने हे जे ठिकाण आहे हे ठिकाण अतिशय पवित्र आहे. आणि गोदा काठी म्हणजे आपली ही गंगा, गोदा काठी आणि गोदा काठी हे स्थान या ठिकाणी वसलेले आहे. या ठिकाणी गोदाकाठ आणि स्वामीचे या ठिकाणचे वास्तव्य, यामुळे ही जी भूमी आहे, त्याचबरोबर आपल्याला माहित आहे संत एकनाथ महाराज, अशा या संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पदस्पर्शाने या ठिकाणची भूमी अतिशय पवित्र आहे. तुम्हाला कल्पना असेल नसेल माहीत नाही, परंतु या ठिकाणी महाराष्ट्रामधनं, महाराष्ट्राच्या बाहेर, भारताच्या कानाकोपऱ्यातून लोक येतात दर्शनासाठी आणि ते आल्यानंतर या ठिकाणी आल्यानंतर शांत होतात. हा या ठिकाणचा महिमा आहे, या ठिकाणचं महत्त्व आहे. म्हणून ते आपण या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे. त्यांनी काही उपदेश केला, स्वामींनी काही उपदेश केला. स्वामी ज्या वेळेला म्हणजे चक्रधर स्वामी ज्या वेळेला त्र्यंबकेश्वरहून पैठणला आले. आता त्र्यंबकेश्वर सर्वांना माहिती आहे, कल्पना असेल त्र्यंबकेश्वर संदर्भात. नाशिक पासून जवळच आहे आणि आपली जी ही गंगा आहे, गोदावरी नदी,
हिचा उगम कुठे झालेला आहे? कोण सांगेल? कोण सांगेल? माहिती आहे? त्र्यंबकेश्वर. मग अशा या पवित्र ठिकाणावरून, त्र्यंबकेश्वरवरून स्वामी या ठिकाणी पैठणला आले आणि त्यांनी या ठिकाणी आल्यानंतर आपल्या धर्माचा प्रचार प्रसार करण्यासाठी, धर्माचं महत्त्व आणि लोकांना उपदेश करण्यासाठी त्यांनी संन्यासी दीक्षा घेतली. दीक्षा घेतली असावी असे मानले जाते. त्यांनी गोदावरी नदीच्या काठाने विहार करत असताना, म्हणजे फिरत असताना आपल्या अनुयायांना, म्हणजे त्यावेळेला त्यांचे अनुयायी होते, त्यांच्या विचारांना साथ देणारे, विचारांना प्रतिसाद देणारे त्यावेळी जे लोक होते त्यांना ते उपदेश करत असत. त्यामुळे पैठण हे महानुभाव पंथाच्या अनुयायासाठी पवित्र स्थान बनले. आता स्वामीजींचं या ठिकाणी दीर्घकाळ, म्हणजे अनेक वर्ष या ठिकाणी पैठणमध्ये त्यांनी घालविले. ते पैठणमध्ये काही काळ राहिले, ज्यामुळे या ठिकाणाला मोठे धार्मिक महत्त्व प्राप्त झाले. आणि धार्मिक दृष्टीने हे ठिकाण मग प्रसिद्ध झाले, प्रचलित झाले संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या बाहेर देखील, म्हणजे भारताच्या अनेक राज्यामध्ये या तीर्थक्षेत्राची माहिती लोकांपर्यंत गेली आणि याला धार्मिक अशा पद्धतीचं एक महत्त्व प्राप्त झालं. त्यांच्या वास्तव्यामुळे पैठण हे महानुभाव पंथाच्या धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरेचा भाग बनले आहे. आता थोडक्यात सांगायचे म्हणजे पैठण हे चक्रधर स्वामीच्या जीवनातील एक महत्त्वाचे ठिकाण आहे. जसं आपल्या देखील जीवनामध्ये काही घटना असतात, घटना घडत असतात, परंतु एखादी घटना आपल्या जीवनामध्ये खूप महत्त्वाची असते. अगदी तशाच पद्धतीने तुम्ही देखील तुमच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या शहरामध्ये जाणार, वेगवेगळ्या गावांना भेटी देणार, वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांना भेटी देणार, हे ठरलेलं. परंतु त्यामधनं देखील तुमचं जे काही व्यक्तिमत्व आहे, तुमचं जे काही व्यक्तिमत्वाचा विकास आहे, तो ज्या ठिकाणी होईल त्या ठिकाणाला तुम्ही कदापि विसरू शकणार नाही. आणि मग असंच एक ठिकाण स्वामीजीच्या संदर्भामध्ये मला सांगावंसं वाटतं की पैठण हे जे चक्रधर स्वामीच्या जीवनातील एक महत्त्वाचं ठिकाण आहे, जेथे त्यांनी आपल्या शिकवणीचा प्रसार केला आणि अनुयायांना मार्गदर्शन केले. म्हणजे त्या काळामध्ये त्यांचे जे काही अनुयायी होते, त्यांचे जे काही उपासक होते, त्यांच्या विचारांना साथ घालणारे होते, त्यांना ते नेहमी उपदेश करत असत, म्हणजे मार्गदर्शन करत असत. आणि मार्गदर्शनातून या धर्माचा प्रचार आणि प्रसार मोठ्या प्रमाणावर झाला. आता या ठिकाणाला खूप हजारो वर्षाची परंपरा आहे. आपण एवढं खोलवर गेलं तर हे जे आपलं ठिकाण आहे पैठण, हे अतिशय प्राचीन आहे. मग अशा प्राचीन शहरामध्ये त्या काळात देखील तुम्हाला कल्पना असेल नसेल माहीत नाही, परंतु आपल्या या शहराला एक प्राचीन ऐतिहासिक अशी परंपरा आहे. आणि या ऐतिहासिक परंपरेमध्ये, प्राचीन परंपरेमध्ये या महानुभाव धर्माचं जे काही उच्च स्थान आहे, ते या धर्माचे प्रसारक, प्रचारक आणि संस्थापक चक्रधर स्वामी यांच्याशिवाय ते पूर्ण होऊ शकत नाही. आणि म्हणून अशा या स्वामींना मी या ठिकाणी आपणा सर्वांच्या समोर मी साष्टांग दंडवत त्यांना घालतो, त्यांना नमन करतो, त्यांच्या कार्याला नमन करतो. आणि आपणही त्यांच्याकडनं आपल्या जीवनामध्ये निश्चितपणाने प्रेरणा घेतली पाहिजे. आपण देखील आपल्या व्यक्तिमत्वाचा विद्यार्थी दशेत विकास केला पाहिजे आणि नेहमी आपण सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आपलं जीवन जगलं पाहिजे. या ठिकाणी मला आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका सन्माननीय दसपुते मॅडम, त्याचबरोबर सन्माननीय कुचेकर सर यांनी या ठिकाणी आपल्याला मार्गदर्शन करण्याची जी संधी मला उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो. आणि तुम्ही देखील सर्वांनी या ठिकाणी स्वामींच्या संदर्भात जी काही माहिती ऐकून घेतली त्याबद्दल तुम्हालाही धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी मी माझ्या वाणीला विराम देतो, थांबतो. धन्यवाद.